नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव तुषार रामदास शिंदे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा 2023 अंतिम निकालामध्ये माझी ARTO पदी निवड झालेली आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षांमध्ये मराठी इंग्लिश जो पेपर आहे आपला त्याच्यामध्ये 2 वेळा 80+ गुण मी या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. मराठी इंग्रजीचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी मला अनुभवायला आल्या, माझे गुण मी कशा पद्धतीने वाढवले आणि त्याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने मेंटेन केली, यासाठी आपण लवकरच स्पॉटलाईट अकॅडमीच्या माध्यमातून माझ्याकडे जे काही मराठी इंग्लिशच्या संदर्भामध्ये ज्ञान मी कलेक्ट केलेलं आहे किंवा माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते देण्यासाठी मी स्पॉटलाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मराठी इंग्लिशचं एक 3 दिवसांचं वर्कशॉप आपण घेऊन येतोय. तर या वर्कशॉपमध्ये आपण काय काय घेणार आहोत त्याची एक थोडीशी प्रिव्ह्यू घेऊयात त्याचा. आता पहा, ज्या वेळेस आपण ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या PSI, STI, SO, SR आणि ग्रुप सीमधले ज्या काही पोस्ट असतील याच्यामध्ये जर आपल्याला गुण मिळवायचे असतील किंवा ही पोस्ट सिक्युअर करायची असेल तर सगळ्यात क्रुशियल विषय कोणता असेल तर तो आहे मराठी आणि इंग्रजी. आपल्याकडे मार्केटमध्ये खूप सारे छान पुस्तक्स आणि बॅचेस आहेत आणि आपल्याला एका स्टॅग्नेशनच्या नंतर मार्क्स वाढत नाही आहेत. तर मग आपली अभ्यास करण्याची पद्धती म्हणा किंवा आपल्या नोट्स बनवण्याची पद्धती म्हणा किंवा आपल्याला तो 1 तास जो मॅनेज करायला पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी चुकते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल आणि आपल्याला आपली पोस्ट सिक्युअर करण्यासाठी मराठी इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने सिक्युअर करता येईल यासाठी मी तुमच्यासाठी एक वर्कशॉप घेऊन येतोय आणि या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण काय काय घेणार आहोत ते या ठिकाणी पाहूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण गुण कुठे जातात अशा घटकांवरती फोकस करणार आहोत आणि या परीक्षाच्या जे काही क्वेश्चन पेपर्स आपले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असतील याच्या माध्यमातून मी कोणते प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचे चुकल्यामुळे पोस्ट जातात अशा प्रकारच्या प्रश्नांवरती आपण थोडंसं डिस्कशन घेणार आहोत. त्यानंतर गुण कशा पद्धतीने वाढवायचे, जर गुण जात आहेत तर ते गुण आपल्याला वाढवावे देखील लागतील आणि त्या गुणांच्या वाढीमुळे आपल्याला मेरिट क्रॉस करण्यासाठी सहज आपण त्या गुणांच्या पार जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण गुण कसे वाढवायचे यावरती देखील याच्यामध्ये बोलणार आहोत. त्यानंतर मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये खूप सारे असे घटक आहेत, जसं की थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं झालं तर मराठीमध्ये संधी आहे किंवा समास आहे, हे घटक सोपे कसे करायचे. इंग्रजीमध्ये क्लॉजेस असतील, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये मूड्स असतात, क्वेश्चन टॅग्स असतात. सोपे घटकसुद्धा आपल्याला कधी चुकून त्याचे मार्क्स आपल्याला पेपरमध्ये घालवावे लागतात, गमवावे लागतात आणि त्यामुळे आपली पोस्ट त्या एका सोप्या प्रश्नामुळे म्हणा किंवा या अवघड घटकांमधल्या आपल्या अनुभवामुळे आपल्याला गमवावे लागतात आणि त्यामुळे मग आपण पोस्टपासून दूर राहतो. तर तिसरी गोष्ट झाली आपली अवघड घटक सोपे कसे करायचे, यावरती आपण या ठिकाणी काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. या पेपरमधला हा एक महत्त्वाचा घटक आहे पहा, होकॅब किंवा शब्दसंग्रह. मराठीमध्ये आपण त्याला शब्दसंग्रह म्हणू, इंग्रजीमध्ये होकॅब म्हणतो. तर या घटकाचं अतिशय जास्त महत्त्व ज्यावेळेस आपल्याला गुण मिळवायचे त्यासाठी आहे. तर ही होकॅब कशा पद्धतीने आपल्याला कॅरी करायची, कोणत्या घटकांचे गुण आपल्याला जास्त पद्धतीमध्ये येऊ शकतात, तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची आहे विस्तृतपणे. तर ती देखील आपण या वर्कशॉपमध्ये डिस्कस करून घेणार आहोत. नेक्स्ट आहे 1 तासाचं नियोजन. आता आपलं गुण कमी येण्याचं जे काही कारण आहे तर ते कारण आहे की आपल्याला 1 तासाचं नियोजन जमत नाही. ज्याला गुण कमी आलेत, पेपर सोपा असतो, तो सोपा क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करायला जातो, हॉलच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला तो क्वेश्चन पेपर सोपा वाटतो. ज्यावेळेस ॲन्सर की येते, ॲन्सर की आल्यानंतर आपल्याला जाणून येतं की आपण सोपे प्रश्न 100% चुकवलेले आहेत. तर तेव्हा त्या 1 तासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं यावरती देखील आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. आता पुढे आहे अधिक मार्क देणारे घटक. आता अधिक मार्क देणारे काही घटक आहेत ज्याला आपल्याला किती वेळ द्यायचा आणि ते कशा पद्धतीने कॅरी करायचं. आपल्याकडे पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये या अधिक गुण देणाऱ्या घटकांवरती कशा पद्धतीने आपण फोकस करणार आहोत यावरती देखील आपल्याला भाष्य करायचं आहे. आता पुढे आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा वापर कसा करायचा. आता राज्यसेवा असेल किंवा PSI, STI, SO असेल किंवा ग्रुप सीची परीक्षा असेल किंवा अजूनही कोणत्या इतर परीक्षा असतील ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी आहे, तर यामध्ये पहा, जेव्हा आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अंदाज घेतो त्यावरून आपल्याला कोणत्या घटकांना फोकस करायचं आहे किंवा कोणत्या घटकांमधल्या प्रश्नांची रचना कशी आहे हे जाणून घेतल्यानंतर त्या घटकाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे याच्यावरती आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. पुढे आहे हस्तलिखित नोट्स. तर आपल्याकडे नोट्सचं पण खूप सारं महत्त्व आपल्याला जाणवून येईल. जेव्हा आपण शेवटच्या दिवशी पेपरला जात असतो त्या दिवशी आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बाबतीमध्ये 2 पेपर एका दिवशी द्यायचे असतात. तर आपल्याला GSची पण रिव्हिजन करायची असते आणि त्याचबरोबर मराठी इंग्रजीची सुद्धा रिव्हिजन करायची असते. तर असे काही घटक आहेत की जे घटक आपण जर आधी वाचलेच नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर मराठीच्या बाबतीमध्ये शब्दशक्ती जी आहे, आता शब्दशक्तीमध्ये किंवा
जे तुमचे समासाचे एक्झाम्पल्स असतील हे जर आधी वाचले नाही गेले तर त्या ठिकाणी गुण जाण्याची शक्यता असते. आल्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होतं, आपण केलं नाही, केलेलं असलं तरी शेवटच्या टप्प्यामध्ये वाचलं नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होतो. तर ते कशा पद्धतीने आपल्याला कॅरी करायचं, कोणते घटक कधीपर्यंत कसे वाचायचे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता राहिला 2 घटकांचा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर आत्मविश्वास हा जो आहे हा कसा वाढवायचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी इंग्रजीसोबतच सामान्य ज्ञानामध्ये गुण कसे मिळवायचे. तर ह्या दोन्ही घटकांवरती आपण फोकस करणार आहोत. या ठिकाणी आत्मविश्वास कसा येईल, तर तुमचा आत्मविश्वास येण्यासाठी तुमचा अभ्यास छान झालेला असला पाहिजे. आणि ही स्पर्धा परीक्षा आहे, या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह असतात. जर तुमचा अभ्यास छान असेल, अभ्यास जर छान असेल तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल की जर पेपर अवघड आला तर तो तुम्हाला जसा अवघड आहे तसाच महाराष्ट्रातल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तो अवघडच असणार आहे. त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो पेपर सॉल्व्हिंगमधला कॉन्फिडन्स तुमच्या गुणांमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि मेरिट जे आहे हे रिलेटिव्ह लागणार आहे. असं होऊ शकतं कधी कधी पेपर अवघड येईल, कधी कधी पेपर सोपा येईल. तुम्ही त्यामुळे टार्गेट न ठेवता पेपरला जायचं आहे आणि आत्मविश्वास घेऊन जायचं आहे. तर या गोष्टींवरती आपण सारासार त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुमच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी मी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्यानंतरचा मी शेवटचा जो मुद्दा सांगितला, मराठी इंग्रजीसोबतच सामान्य ज्ञानाची रणनीती. आता जे काही विषय आहेत आपले, तर त्या विषयांची विभागणी कशी करायची आणि कोणते गुण देणारे घटक आहेत आणि कोणत्या विषयांना कशा पद्धतीने टॅकल करून आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुणांपर्यंत पोहोचता येईल, यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मी या मराठी इंग्लिशच्या वर्कशॉपमध्येच काही गोष्टी तुम्हाला सांगेल आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचा आलेल्या कालावधीमध्ये फायदा होताना नक्कीच दिसेल. तर मित्रांनो, या मराठी इंग्रजीच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही नक्की या. मी तुम्हाला माझे जे काही अनुभव आहेत, मी आता नुकतंच ट्रेनिंगला जाण्याची शक्यता आहे आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर मी काही या गोष्टी तुम्हाला शेअर करू शकत नाही. आणि आता राज्यसेवेचा जो ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न आहे हा चेंज होऊन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती चेंज झालेला आहे. तर माझ्याकडे जे काही मी कंटेंट तयार केलेलं आहे, त्याचबरोबर माझ्याकडे जे काही अनुभव आहेत हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरावेत म्हणून या वर्कशॉपच्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला जाणार आहे. ट्रेनिंगपूर्वी नक्कीच तुम्ही माझ्या वर्कशॉपला अटेंड करा आणि हे 3 दिवसांचं सेशन असेल. जर आपल्याला त्याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर त्यानंतर वेळेच्या अनुसार आपण त्याच्यामध्ये वाढ पण करू शकतो. तुम्ही आल्यानंतर तुमचे डाऊट्स पण क्लिअर केले जातील आणि तुम्ही नक्की भेट द्या, कारण याच्यातून तुमचा आत्मविश्वाससुद्धा दुणावेल आणि त्याचबरोबर अभ्यासासाठीची जी प्रक्रिया, अभ्यासाची जी पद्धती आहे याच्या बाबतीत सविस्तर चर्चा या ठिकाणी मी करणार आहे. तर जाता जाता मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी लिहिलेला कोट वाचून दाखवणार आहे. जे मित्र वर्कशॉपला येतील त्यांच्यासाठी भरपूर काही गोष्टी मी या ठिकाणी ज्या शेअर नाही केलेल्या आहेत त्या ठिकाणी मी देईल. आणि आत्ताचे जे विद्यार्थी आता ह्या व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी शेवटी एक जाताना कोट तुम्हाला सांगतो. का खचावं माणसानं अडचणींमुळे, परिस्थितीशी तह करावे लागले तरी चालतील, पण पराकोटीचा संयम तुटता कामा नये. बीज पेरताय तर ते उगवणारच, फक्त अवकाश आहे कालावधी अनुकूल होण्याचा. अगदी त्याच पद्धतीनं संयमानं मेहनतीची शर्थ करा. यशाचं तोरण, ध्येयाचं द्वार सुशोभित करण्यासाठी नक्कीच आतुर झालेला असेल. म्हणजेच मी ज्या पद्धतीने टॅकल केलेत काही गोष्टी, त्या गोष्टींचा सारासार अनुभव मी तुमच्याशी शेअर करेल आणि या ठिकाणी या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे गुण वाढवण्यासाठी, मेरिटपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करताना मला देखील आनंद होईल. तर मित्रांनो, भेटूया लवकरच. आपण या स्पॉटलाइट अकॅडमीच्या माध्यमातून या वर्कशॉपच्या दरम्यान आपली हितगुज होईलच. भेटूया लवकरच.